मला एवढं पण इंडिपेंडेंट कधी नव्हतं व्हायचं, की मी आजकाल मॉर्निंग पर्सन झाली आहे. म्हणजे मला आता सकाळी 7 वाजताची शिफ्ट असते. म्हणजे मी किती पण या व्हिडिओमध्ये हसताना दिसते, तरीही अजिबात मी खुश नाही आहे. कारण एवढ्या थंडीमध्ये जॉबला जाणं इज अ टास्क. ते पण चालत जावं लागतं. पण जॉब झाल्यानंतर माझा लगेच 10 मिनिटात क्लास होता. लगेच चेंज केलं आणि पळाली. क्लासमध्ये थोडं लेट झालं, म्हणजे अगदीच 5 मिनिटं लेट पोहोचली. क्लास अटेंड केला आणि मग मी गेली खायला, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. पण दिस इज माय मोस्ट फेवरेट रॅप. हा स्पिनाच रॅप आहे, जो मला खूप आवडतो आणि एव्हरी टाईम आय गेट दिस. त्यानंतर मी माझ्या बहिणीशी बोलली फोनवर, मग आराध्याशी बोलली आणि मग गेस वॉट, मी घरी का नाही जाऊ शकत आहे, कारण अगदीच 1-2 तासातच माझं दुसरा लेक्चर आहे आणि दिस इज माय थर्ड कॉफी ऑफ दी डे. USA मध्ये सन दिसणं पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे अगदीच मला एक सूर्यदर्शन झालेलं आहे. सेकंड क्लासला गेली, क्लास अटेंड केला आणि मग माझी फ्रेंड आहे ती भेटायला आलेली. माझं थोडं काम होतं तिच्याकडे, ते काम केलं आणि मग मी माझा लास्ट मील ऑफ द डे खाल्ला. कारण माझ्यात अजिबात ताकद नव्हती घरी जाऊन जेवण बनवायची. माझं बॉडी पेन होत होतं, पण त्यातही मी एडिटिंग केलं. कारण माझ्या नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला माझ्याकडे अगदीच 20 ते 30 मिनटं होती. म्हणून मग मी वेट केलं, कॉलेजमध्येच लेक्चर अटेंड केला ऑनलाईन आणि मग आय कॉल इट अ डे. आणि मग रात्रीची एवढी थंडी वाढलेली आणि बघितलं पूर्ण कॅम्पस अंधार होतो. पण दॅट्स हाव आय रीच होम. आणि मग मी शार्क टँक बघत बघत माझा बेसनचा लाडू खाल्ला, जो माझा फेवरेट आहे. तुम्ही कुठलं यूट्यूब चॅनल बघतात जे होता ना, लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. बाय.